राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं, तर शासनाने सहसचिव राजेंद्र होळकर यांच्या स्वाक्षरीने हे राजपत्र जारी केलं। मात्र रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात आलं नव्हतं। आता रेल्वे स्थानकाचं नामांतर करण्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली। त्यामुळे अधिकृतपणे आता औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बळे यांनी। केंद्र सरकारने छत्रपती संभाजीनगरकरांना एक दिवाळीचं गिफ्ट दिलंय, ते म्हणजे शहराचं नाव औरंगाबाद नंतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आणि त्यासोबतच आता रेल्वे स्थानकाचं नाव औरंगाबाद रेल्वे स्थानक असताना ते सुद्धा नाव बदलण्यात आलेलं आहे। आपण जर माझ्या मागे पाहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला रेल्वे जाताना दिसत आहे। हे रेल्वे फाटकावर मालगाड्या असतील, प्रवासी गाड्या असतील, मोठ्या संख्येमध्ये जात असतात आणि हे छत्रपती संभाजीनगरचं रेल्वे स्थानक जगप्रसिद्ध आहे, कारण देशातून विदेशातून पर्यटक या ठिकाणी पर्यटनाला येत असतात। कारण या ठिकाणी अजिंठा लेणी आहे, वेरूळ लेणी आहे, 12 ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर आहे, या दर्शनासाठी हे येत असतात। तर छत्रपती संभाजीनगर हे शहराचं नामांतरण झालेलं आहे, कारण बऱ्याच वर्षांपासून ही मागणी होती की छत्रपती संभाजीनगर हे शहराचं नाव करण्यात यावं। आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर तुम्हाला आजही या ठिकाणी औरंगाबाद नावाचा बोर्ड दिसत असेल, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, उर्दूमध्ये लिहिलेला आहे। मात्र काही दिवसाच्या नंतर हा बोर्ड जो आहे तो आपल्याला दिसणार नाही, कारण या ठिकाणचं जे नाव आहे ते बदललेलं असणार आहे। कारण या ठिकाणी आता शासनाकडून GR काढण्यात आलेला आहे, शासकांकडून परिपत्रक काढण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या रेल्वे स्थानकाचं नाव जे काय औरंगाबाद रेल्वे स्थानक आहे तर ते यापुढे आपल्याला आता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं नाव दिसणार आहे। त्यामुळे आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर हे रेल्वे स्थानकाचं नाव देखील बदलणार आहे। त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे आम्ही एक गिफ्ट दिलेलं आहे, अशी स्वतः माहिती जी आहे ती माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिलेली आहे। त्यामुळे हे दिवाळीचं गिफ्ट म्हणावे की काय असा देखील प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित करत असताना दिवाळीचं गिफ्टच आम्ही देतोय असं देखील शासनकर्ते या ठिकाणी बोलताना पाहायला मिळत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।